आमदार फुटले, खासदार फुटले आणि आता पेपरही फुटायला लागले. पण प्रत्येक पेपर फुटीनंतर तुटतं ते फक्त गरिबाच्या लेकराचं स्वप्न. टीएटी असो, नीट असो किंवा इतर कोणतीही परीक्षा, पेपर फुटीच्या प्रत्येक घटनेत हरतो तो प्रामाणिकपणे अभ्यास करणारा आमचा सामान्य विद्यार्थी. उद्या टीएटीची परीक्षा आणि आजच पेपर बाजारात फिरतोय. विद्यार्थी मात्र अजूनही पुस्तकात डोकं खुपसून प्रामाणिकपणाचा अर्थ शोधतोय. आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष फोडले, परीक्षेचे पेपरही फोडले, आता काय देश फोडणार काय? इतकं सगळं फोडून झाल्यावर देशाचा काना उरलाय काय? ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, फुटायचं ते सगळं आधीच ठरलेलं आणि सगळं पारदर्शक आहे म्हणणाऱ्यांनी आमच्या स्वप्नाचंच पोस्टमॉर्टम केलेलं. इथे परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका उघडते, पण अनेकांचं भविष्य त्याआधीच बंद झालेलं असतं. कारण या व्यवस्थेत पेपर फुटतो तेव्हा फक्त नियम मोडत नाहीत, तर एखाद्या गरीब घराचं शिक्षक होण्याचं स्वप्नही तुटतं. एखाद्या गरीब विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचंही स्वप्न तुटतं. नीटचा पेपर फुटला म्हणून माहिती झालं बोगस डॉक्टर या देशात होऊन गेलेत. टीटीचा पेपर फुटला म्हणजे बोगस शिक्षक आधीच भरती झाले असणार. काय चाललंय आमच्या देशात? ते म्हणतात कसली पेपर फुटी आणि कसलं काय. इथं अभ्यास करणाऱ्यांच्या नरडीवरती पाय. एकदा युपीएससीचा पेपर फुटला म्हणजे आमच्या विद्यार्थी मरायला मोकळे. ही परिस्थिती आज आमच्या देशामध्ये आहे. दुर्दैव हे आहे की आज आमच्या लोकांना राग येत नाही.